स्मरणार्थ श्री नवखंडीनाथ चषक 2025 या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील दुसरा सामना म्हाळुंग क्रिकेट क्लब विरुद्ध मानदेवी क्रिकेट क्लब मान या दोन संघांमध्ये सामना निश्चितच मैदानावरती सुरू झालाय। पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती निलेश मोहिते यांच्यावरती केलेलं आक्रमण, हरी पाडळे यांच्या बॅट मधून बॉल मैदानावरती डीप काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार। षटकारानं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये हरी पाडळे करत आहेत। या अगोदरच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं जे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पाहायला मिळाले ते 4 संघ, तर लॉसच्या माध्यमातून आलेले 2 संघ, एकूण 6 संघ आजच्या दिवसामध्ये एकमेकांच्या आमने सामने भिडतील। हिंजवडी चषकाचा चॅम्पियन होण्याचा मान पटकावलाय म्हाळुंगे संघानं आणि नक्कीच जिथून शेवट केला होता मागच्या स्पर्धेमध्ये तिथूनच केली आहे सुरुवात। हरी पाडळे यांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार। चिकनी पतली कमर ऐसे ना हिला, आजा मेरे ताल से तो मिला। पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर देखील मैदानाच्या आतमध्ये मोठा बिगिट येताना पाहायला मिळालाय। हलक्यातनं यावेळेचा बॉल मैदानावरती स्टेअर केलाय। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच निलेश मोहिते जे मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत ते मैदानावरती पाहायला मिळत आहेत। पहिल्या ओव्हरमध्ये हो शुभम सुतार पहिल्याच बॉल फेस करतायत। पहिल्या चेंडूवरती कुठल्या प्रकारे घाई केली जात नाहीये, पहिला बॉल सन्मानपूर्वक खेळलाय आणि मैदानामध्ये या चेंडूवरती एक सिंगल जी नक्कीच घेतली जाते। धावफलकावरती 14 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना या 14 पैकी 12 धावा या पहिल्या 3 बॉलवरती आलेल्या आहेत। हरी पाडळे जबरदस्त स्टार्ट पहिल्याच ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं निलेश मोहिते यांच्यावरती आक्रमण चढवलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचताना म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघाला आपण पाहतोय। स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पैलवान भावेश उर्फ बंटी भाऊ मारणे आणि खरं तर नवखंडीनाथ क्रिकेट क्लब उरवडे आणि समस्त ग्रामस्थ मंडळी उरवडे यांचं एक जबरदस्त आयोजन, एक जबरदस्त नियोजन जे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय। मुरकुडे स्पोर्ट अकॅडमीच्या या भव्य क्रीडांगणावरती खऱ्या अर्थानं हा थरार रंगलेला आहे आणि स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील सामना क्रमांक 2 मैदानावरती मानदेवी क्रिकेट क्लब बाण विरुद्ध आपण पाहतोय म्हाळुंगे क्रिकेट क्लब या 2 संघांमध्ये ही मॅच मैदानावरती रंगलेली आहे। अगदीच आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मुळशी तालुक्यातील बलाढ्य संघ म्हणून या संघांची ओळख आहे आणि एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच आज मैदानावरती एकमेकांचे आमने सामने आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत। नुकताच पार पडलेल्या हिंजवडी चषकामध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थानं चॅम्पियन होताना म्हाळुंगे संघाला, तर उपविजेता होताना पिरंगुट क्रिकेट क्लब टीमला आपण पाहिलं। कासारंबोली अंबडवेट टीम 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी, तर 4र्थ क्रमांक कोळवण क्रिकेट क्लब या संघांनी निश्चितच या अगोदरची स्पर्धा गाजवली आणि ते सर्व संघ आता एकाच दिवसामध्ये एकाच हाफमध्ये खेळताना पाहायला मिळतात। प्रतीक वाबळे तयार, दुसऱ्या ओव्हरसाठी आलाय। पहिला बॉल उजवेष्टीच्या बराचसा बाहेर, पंचांचा इशारा तो वाईड चेंडू असणार आहे। एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होईल। एका धावेनं धावफलक मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल। स्कोरकारवरती 15 धावा आहेत। एक भव्य दिव्य क्रीडांगण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि आतापर्यंत जर या खेळपट्टीवरती तुम्ही पाहिलं तर अधिक करून या खेळपट्टीवरती बॅटरचा बोलबाला राहिलेला आहे। हाय स्कोरिंग मॅचेस या मैदानावरती आपण पाहिल्यात। एका दुसरे सामने खरे तर लो स्कोरिंग झाले, परंतु बॅटर्स या मैदानावरती हावी ठरलेले आहेत आणि यावेळेसचा बॉल लॉफ केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं
बॉल एका टप्प्यावरती पोहोचतोय तो सरळ सीमा पार आणि या चेंडूवरती शुभम सुतार यांच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. चौकार मैदानामध्ये आलाय आणि या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचेल. 19 धावा या मैदानामध्ये पाहायला मिळतात. प्रतीक वाबळे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसरं हाताळण्यासाठी आलाय. नक्कीच संघानं त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि सातत्यानं तो सुरुवातीला गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. बॉल हवेत इनफिल्डला मैदानावरती क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. प्रसन्न ओझरकर पाठलाग तर करतात परंतु बॉल डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस देखील चौकार. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. सुंदर सुरुवात खऱ्या अर्थानं दोन्ही बॅटर्स मैदानावरती करतायत. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर्सला खेळला गेलाय. या चेंडूवरती एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त होते. सुरुवात हरी पाडळे यांनी केली षटकारांनी आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर शुभम सुतार ते देखील आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळालेले आहेत. 2 चौकार आणि त्यानंतर एक सिंगल. ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी हरी पाडळे मैदानावरती तयार. पुढचा चेंडू फुलटॉस. खराब चेंडू होता त्याच्यावरती घेतलाय पुरेपूर समाचार. मुळशी तालुक्याचा ढाण्यावाग हरी पाडाळे ठोकताच खणखणी षटकार. थँक्यू. दरम्यान इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते बिमर साठी. ऑर्ध वेस्ट चेंडू आहे की नाही हे नक्कीच या ठिकाणी पाहिलं जाणार आहे. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तिसरे पंच संजय भालेराव सर चेक करतील आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. क्रिकेट स्पोर्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रामुख्याने आदरणीय दीपकजी मंडले सरांच्या मार्गदर्शनाखाली अमितजी भुजबळ सर आणि संपूर्ण टीम तिसरे पंच कळतात. फेअर डिलिव्हरी आहे आणि नक्कीच या चेंडूवरती षटकार पाहायला मिळेल. सुंदर काम क्रिकेट स्पोर्ट्स आपण पाहतोय. अगदीच 3 कॅमेऱ्याच्या साह्याने या स्पर्धेचं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जगभरामध्ये ते प्रक्षेपण होताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान षटकार आलाय आणि या षटकारानं धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 30 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर करवरती आहेत. मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल. दरम्यानचा बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे पोहोचलेत. निलेश मोहिते डीप मधून चांगल्या पद्धतीने बॉल फील्ड केला गेला आणि त्यानंतर घेतली ती एक सिंगल. या एका धावेबरोबर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 31 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅक टू बॅक आपण जर पाहिले तर 2 स्पर्धेमध्ये फायनल खेळणारे आणि निश्चितच एका ठिकाणी चॅम्पियन झाली इंजवडी चषकामध्ये तर शिवप्रेमी चषक जांबे या स्पर्धेमध्ये उपविजेता राहिलेले आहेत म्हाळुंगे क्रिकेट क्लब. शुभम सुतार भन्नाट फॉर्म मध्ये आहेत या सीझन मध्ये आणि केले काही सीझन्स गाजवत आहेत. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा एका टप्प्यावरती एक सुंदर प्रहार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. Jazz in the mix. थँक्यू. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय आणि 12 चेंडूंच्या अखेरीस बिनबाद 35 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या. पॉवर प्ले मध्ये पूर्णतः डॉमिनेट केलेला आहे. वर्चस्व गाजवलंय म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघानं. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर निश्चितच एक ताकदवर आणि एक बलाढ्य संघ म्हणून सातत्यानं म्हाळुंगे संघाचं नाव प्रामुख्यानं घेतलं तर तितकाच ताकदवर असणारा मांडवी क्रिकेट क्लब मान हा संघ आहे. त्यामुळे निश्चितच आता पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला चांगला स्कोअर पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला मांडवी क्रिकेट क्लब मान संघाकडे देखील ताकद आहे कमबॅक करण्याची. प्रसन्न ओझरकर संघाचे संघनायक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखवत आहेत. फुलटॉस बॉल पहिला चेंडू हरी पाडाळे
सरळ भिरकावलाय ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे मैदानामध्ये उठतात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकला तोफेचा गोळा षटकार. थँक्यू. आतापर्यंत इनिंग मध्ये 2 फुलटॉस टाकले गेलेत आणि या दोन्ही फुलटॉस वरती फुलटोल वसूल केलेले आहेत फलंदाजांनी. षटकारांची भाषा बोलली जाते. 41 धावा स्कोर वरती आहेत प्रसन्न ओझरकर. यावेळेस देखील मैदानावरती धीम्या गतीने चेंडू टाकला होता. पिक केलाय बॉल पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. हरी पाडाळे ऑन फायर. थँक्यू. या हंगामामध्ये हरी पाडाळे या खेळाडूंनी नक्कीच या सीझनची सर्वाधिक फास्टेस्ट 50 पूर्ण केलेली आहे. 10 चेंडूवरती 50 धावा शिवप्रेमी चषक जांबे या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. तर आता नक्कीच मैदानावरती भन्नाट फॉर्म मध्ये भन्नाट टच मध्ये दोनही खेळाडू आहेत. धावेंचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इथे ओघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावा 2 षटकार आलेत लागोपाठ. ओहो हो. यावेळेचा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. नवखंडीनाथ क्रिकेट क्लब बोरवडे संघाचे असणारे आयकॉन खेळाडू आणि खरतर भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. जर्सी क्रमांक 555 अर्थातच ओमकारदादा शेलार उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. 48 रन 48 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. परत एकदा स्लोवर 1 आणि हा स्लोवर 1 रीड केलाय ओळखलाय हरी पाडाळेच्या बॅट मधून. ब्रँडेड फटका देतोय 440 चा झटका. लागोपाठचा तिसरा षटकार. थँक्यू. आणि या षटकाराबरोबर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. महाळुंगे क्रिकेट क्लब संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. केवळ आणि केवळ 15 चेंडूवरती बनवलं गेलं त्या 54 धावा 54 रन. अजूनही 15 बॉल आहेत. पहिल्या 15 वरती 54 झाल्यात. ओ यावेळेसचा चेंडू मैदानावरती नक्कीच भन्नाट वेग दाखवला. या अगोदर थोडासा चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला परंतु या चेंडूवरती थोडासा वेग वाढवला प्रसन्न यांनी. त्यानंतर मात्र बॉलर लाईनचा बॉल खऱ्या अर्थानं हरी पाडाळे पूर्णतः बॅट वरती प्रॉपर मिडल करू शकलेले नाहीयेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल आणि या सिंगल बरोबर धावफलकावरती 55 धावा. या सीझनचा एक सक्सेसफुल संघ म्हणून म्हाळुंगे संघाकडे आपण पाहतो. आणि याच मैदानावरती सरपंच उपसरपंच चषक वांजळे माळेगाव या स्पर्धेमध्ये विजयी होताना विजेता होताना चॅम्पियन होताना या संघाला आपण पाहिले. हो यावेळेस मात्र बॅटची कडा अखेर प्रसन्न ओझरकर यश मिळवतायत. आणि खऱ्या अर्थानं जी जोडी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडत होते ती जोडी फोडण्यामध्ये यश मिळवलंय. नाव आहे संघाचे संघनायक प्रसन्न ओझरकर. खड्ड्यात पडलं की थोडं. शुभम सुतार मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत आणि शुभम बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती कॅप्टन अजिंक्य खैरे आता मैदानावरती दाखल होत आहेत. एका बाजूला मान संघाचे संघनायक प्रसन्न ओझरकर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ओव्हर मध्ये 3 षटकार आले. एक वाईट बॉल आला. खर्चिक हे षटक राहिलं होतं आणि नक्कीच मैदानावरती या षटकामध्ये कमबॅक करण्यासाठी विकेटच घ्यायची होती आणि ती विकेट मिळवली प्रसन्न यांनी. 55 धावा. पहिलाच बॉल रिव्हरचा फटका खेळण्याचा अटेम्प्ट. बॉल मैदानावरती हवेमध्ये होता. भरपूर वेळ 2 क्षेत्ररक्षकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु दोघांच्या मधोमध चेंडू पडलाय आणि त्यानंतर आलेली एक सिंगल आहे. या एका धावे बरोबर धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचते. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावा झालेल्या आहेत ते 56 अर्थात 56 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला विकेट डाऊन झालेला आहे आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवरती मैदानामध्ये शुभम सुतार बाद झालेले आहेत. 3 षटकांनंतर 18 चेंडूंनंतर आपण जर पाहिलं
तर एका चांगल्या स्थितीमध्ये एका मजबूत स्थितीमध्ये निश्चितच आपल्याला म्हाळुंगे क्रिकेट क्लब हा संघ पाहायला मिळतोय. या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघानं प्रभावित केलेला आहे आणि निश्चितच प्रेक्षकांची मन या संघानं जिंकलेले आहे. कित्येक मोठमोठे रेकॉर्ड खेळाडूंनी आपल्या नावावरती कोरलेत. बेस्ट बॅटरचे पुरस्कार शुभम सुतार यांनी पटकावलेले आहेत. बेस्ट बॉलरचे पुरस्कार मैदानावरती खऱ्या अर्थानं अजिंक्य खैरी यांनी पटकावलेले आहेत. तर हरी पाडाळे नवनवीन रेकॉर्ड करताना या हंगामामध्ये आपण पाहिलेला आहे. ज्या प्रकारे उल्लेख केला या हंगामातील सर्वाधिक फास्टेस्ट 50 मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पूर्ण करणारा फलंदाज ठरलेले आहेत. असोसिएशनचे खरं तर अध्यक्ष आणि मुळशीचा ढाण्या वाघ म्हणून ज्या खेळाडूची प्रचंड ख्याती हरी पाडाळे म्हाळुंगे संघाकडून मैदानावरती सुंदर कामकाज करतायत. तर दुसऱ्या बाजूला मानदेव क्रिकेट क्लब मान संघाकडून मोस्ट विकेट टेकर बॉलर निलेश मोहिते आलेत. पुन्हा एकदा यावेळेस बॉल हवेमध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. टॉपेज घेऊन बॉल मैदानावरती शॉर्ट लेगच्या दिशेने जातोय आणि त्यानंतर घेतलेली सिंगल मैदानावरती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये भरपूर रन्स आल्यात परंतु आता ते विसरायचे आणि पुन्हा एकदा मैदानावरती जोमानं सुरुवात करायची. निलेश मोहिते या षटकामध्ये प्रयत्न करतील कमीत कमी धावा खर्च करण्याचा तर अधिकची डॉट बॉल टाकण्याचा आणि विकेट घेण्याचा. समोर सेट फलंदाज हरी पाडाळे आहेत. निलेश मोहिते उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा. विकेट टेकर गोलंदाज संधी निर्माण केली. हो लॉंग ऑन मधून मैदानाच्या आतमध्ये नक्की शुभम चेंडूच्या खाली पोहोचले. सुंदर पद्धतीने कॅचिंग पोझिशन मध्ये देखील आले परंतु अंतिम क्षणी चेंडू मैदानावरती निसटला गेलाय आणि त्यानंतर मिळालेले जीवनदान हरी पाडाळे यांना कुठल्या प्रकारे धावेसाठी प्रयत्न केलेला नाहीये. निलेश मोहिते ताकद लावली त्यांनी प्रयत्न केला चांगला बॉल टाकला. बॅटर्सचा फटका फसला होता परंतु जाळं फाटकं निघालं. यावेळेस झेल सुटल्यानंतर ताकदवर तडाखा देख घुमा के अफलातून अप्रतिम षटकार बाय हरी पाडाळे. मॅग्निफिसंट स्ट्रोक आणि या षटकाराबरोबरच धावफलकावरती 63 धावा. एक बात समझ डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो थँक्यू डीजे. बरीचशी नाराजगी निश्चितच संघाचे संघनायक आणि खरं तर निलेश मोहिते यांनी देखील व्यक्त केली कारण विकेटचं महत्त्व ठाऊक आहे. या खेळपट्टीवरती मोठ्या प्रमाणावरती रन्स होतात आणि प्रत्येक टीमकडे टॉप ऑर्डर मध्ये मजबूत बॅटर आहेत आणि धावा रोखण्यासाठी विकेट घेणं हा पर्याय नक्कीच होता. यावेळेस देखील मैदानावरती बिग हिट बिग ब्लास्ट आणि या षटकाराबरोबरच टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. 14 चेंडू आणि 51 धावेंची खेळी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतायत हरी पाडाळे. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. एकदा बॅट वरती करायचे. 14 चेंडू आणि 51 धावा हरी पाडाळे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. स्पर्धेच्या निमित्तानं उपसरपंच सागर भाऊ मारणे या अतिथी मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन झालंय. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वळून कोणी पाहिले नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली परंतु पठ्ठ्यानं बहरनं सोडलं नाही. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हरी पाडाळे. एक हाती खिंड लढवतायत. जबरदस्त फलंदाजी. हो 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 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉल. अतिरिक्त धाव्या चेंडूवरती प्राप्त होईल. दरम्यान निश्चितच आपण पाहतोय बिमर साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. थर्ड अंपायर मात्र चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. काल देखील मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं नक्कीच प्री क्वार्टरच्या सामन्यामध्ये कॅच ड्रॉप झाल्यानंतर अंतिम षटकामध्ये खरे तर निलेश धनावडे यांनी केलेली फलंदाजी आणि त्यानंतर निश्चितच एका चांगल्या स्थितीमध्ये टीम पोहोचताना पाहायला मिळाली होती. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय लवळे संघाचे असणारे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू रोहित दादा सुर्वे आणि ऋतुराज दादा खरेकर यांच्या माध्यमातून हरी पाडाळे यांच्या 50 धावेंच्या खेळीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक नक्कीच या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून बक्षीस ट्रान्सफर केले गेले. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून आभार. तिसऱ्या पंचांकडे निर्णय खरं तर पाठवलेला आहे बिमर साठी. आणि तिसरे पंच या ठिकाणी कळवत आहेत इट्स अ नो बॉल
नो बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. खरं तर प्रथमतः वाईट चेंडू कळवला, त्यानंतर मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि हा चेंडू नो बॉल कळवला गेलाय. बीमर चेंडू फ्री हिट ऑन. हो, फ्री हिटच्या बॉलवरती निडर होऊन फटका तर खेळलाय. बॉल हवेत. मिड ऑफला फिल्डर चेंडूच्या खाली. कॅच इथे होऊ शकणार नाही आणि जरी झाला तरी फलंदाज बाद झाले नसते. फ्री हिटचा बॉल. 2 धावा मिळत आहेत त्या चेंडूवरती आणि या 2 धावेंबरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 72 धावा. जितक्या धावा मित्रांनो पहिल्या डावामध्ये होतील तितक्या धावा चेस करण्याची ताकद खरं तर मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाकडे देखील आहे. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा हरी पाडाळे. जागेवरतूनच हा फटका तर खेळलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये आहे शुभम माने. आता मात्र कुठल्या प्रकारची चूक इथे होणार नाही. झेल झालाय आणि फलंदाज हरी पाडाळे मैदानाच्या आतमध्ये बाद. नवीन फलंदाज रोशन चिवे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 72 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगला स्कोर उभा राहिलाय आणि अजूनही शेवटचे 6 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. हे शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाकडे मानदेवी क्रिकेट क्लब मान संघ जाईल हे पाहणं आता बरंच निर्णायक असणार आहे. बरेचसे ऑप्शन्स टीमकडे आहेत आणि नक्कीच मैदानावरती बातचीत चर्चा केल्यानंतर जय पवार अर्थात जेपी या खेळाडूवरती संघाचा विश्वास आहे. अंतिम षटकामध्ये तो मैदानावरती कमीत कमी रन्स खर्च करेल, विकेट मिळवेल हे सतत ध्येय डोळ्यासमोर ठेवून जय पवारला गोलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच ताकदवर खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे निश्चितच आता कशा प्रकारे टार्गेट सेट होईल आणि काय आव्हान मैदानावरती पाठलाग करावा लागेल हे पाहणं बरंच निर्णायक ठरणार आहे. पहिल्या 4 ओव्हरमध्ये चांगला स्कोर हरी पाडळे यांचा कॅच सुटल्यानंतर षटकार आला. हो, यावेळेस रिव्हर्स स्विच हिटचा फटका. सुंदर फटका जागेवरतूनच. एक देदीप्यमान आणि एक सदाबहार स्ट्रोक. बॉल पॉइंटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 76. जय पवारचं स्वागत चौकारानं केलं. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट याही वेळेला होता. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये रनआउटचा चान्स अपील केली गेली. थ्रो तर झाला आणि तिथे एका धावेचं रूपांतर पाहिजे. इथे पंचांचा इशारा काय येणार नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तिसऱ्या पंचांकडे रनआउटसाठी निर्णय पाठवलेला आहे. इष्टांच्या पाठीमागून प्रसन्न ओझरकर यांनी चतुर चपळ गतीनं खरं तर थेट इष्टांवरती थ्रो केला आणि डेंजर एंडला खरं तर त्या ठिकाणी रोशन होते आणि निश्चितच आता मैदानावरती टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून इथे चेक केलं जाणार आहे. स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ दरम्यान पंच कळवतात फलंदाज धावबादच्या माध्यमातून इथे नक्कीच बाद होणार आहेत. आणखीन एक विकेट इष्टांच्या पाठीमागून आपण जर पाहिलं तर चतुर्थ आणि चाणाक्षपणा दाखवत अगदीच थेट यष्टांवरती चेंडू फेकला. डायरेक्ट हिट आणि फील्ड त्या ठिकाणी बॅटर रोशन बराचसा दूर राहिला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळालेली आहे. निलेश पाडाळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. श्री नवखंडेंना चषक 2025 ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं
स्पर्धेचा साखळी फेरीतील सामन्यांचा लीग स्टेज मधील असणारा हा लास्ट डे आणि उद्या या स्पर्धेचा असणारा महाअंतिम दिवस मेगा फायनलचा सोहळा उद्या मैदानावरती नक्कीच रंगताना पाहायला मिळणार आहे. जय पवार अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. रिव्हर्सचा फटका पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर मात्र बॅटर आउट झाले. निलेश पाडाळे इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे कव्हर्सला पाठीमागे धावत असताना क्षेत्ररक्षकाला चेंडू जज करता आलेला नाहीये आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. सिंगल प्राप्त होईल. या सिंगल बरोबर धाव फलक पुढे जाऊन पोहोचते. 77 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस देखील मैदानावरती पूर्णतः बॅटवरती बॉल मिडल होऊ शकलेला नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू एस्टँडच्या पाठीमागे ट्रॅव्हल तर झालाय आणि इथे रनआउटचा चान्स होता. प्रसन्न ओझरकर यांचा प्रयत्न होता. खरं तर अजिंक्य खैरेला धावबाद करायचंय, त्यासाठी कुठल्या पद्धतीनं नॉन स्ट्राईकला थ्रो केला नाही, परंतु त्या प्रयत्नामध्ये एक अतिरिक्त धाव देखील खर्च झालेली आहे. धावबादचा चान्स होता. प्रसन्न यांनी प्रसंगावधान दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच केला, परंतु तिथे डायरेक्ट हिट होऊ शकली नाही. फलंदाज बचावले गेले आणि आता अजिंक्य खैरे पुन्हा जाऊन स्ट्राईक तयार. एक अतिरिक्त धाव देखील प्राप्त झाली. 79 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. यावेळेस अजिंक्य बिग हिट तर करतात. फटका फसलाय लॉंग ऑन मधून फिल्डर चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा प्रयत्न तर केलाय, परंतु याही वेळेला कॅच होऊ शकणार नाही. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका मैदानाच्या आतमध्ये नक्कीच इथे मंदिर क्रिकेट क्लब मान संघाकडून निर्णायक क्षणी झेल सुटलेले आहेत आणि त्यानंतर अतिरिक्त रन्स देखील प्राप्त होत आहेत. आत्ताचा झेल जर आपण पाहिला तर बराचसा अवघड होता. अगदी डीप लॉंगॉनला निलेश मोहिते आहेत. 2 ओव्हरचं अंतर त्यांनी कव्हर केलं, परंतु तिथे कॅच होऊ शकलेलं नाहीये. 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्यात. जय पवार पुढचा बॉल तयार. ओहो हो, परफेक्ट यॉर्कर. वा, चांगला चेंडू हाताळलाय आणि या चेंडूवरती केवळ एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त होते. याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि दरम्यान इथे नक्कीच बॅटर धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतील. आज भरून चालली माझी मंजुळा, दिसती नादच खुळा. एक धाव मैदानामध्ये शेवटच्या बॉलवरती नक्कीच येते आणि आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. टॉप फलकावरती बनवल्या गेल्या त्या 82 धावा आणि 83 धावांचं आव्हान मानदेव क्रिकेट क्लब मान संघाच्या समोर. या खेळपट्टीवरती नक्कीच एक आव्हानात्मक टोटल आहे, परंतु तितकी ताकद मानदेव क्रिकेट क्लब मान संघाच्या टॉप ऑर्डर मध्ये देखील आहे आणि ते धावा नक्कीच चेस करू शकतात. तर दुसऱ्या बाजूला ज्या संघानं खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना या हंगामामध्ये बरेचसे रेकॉर्ड केलेले आहेत, तो म्हाळुंगे संघ आहे. त्यामुळे नक्कीच दुसरा डाव देखील रंगतदार होणार, यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नसणार आहे. लगेचच म्हाळुंगे संघाला विनंती आहे, फिल्डिंग लावून घ्या. मानदेव क्रिकेट क्लब मान संघ आपल्या आघाडीचे बॅटर्स मैदानावरती पाठवायचे आहेत आणि काहीच वेळामध्ये आपण लगेचच दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. तर यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस जो आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये मॅच नंबर 3 चा टॉस आपण या ठिकाणी करतोय. तर दोन्ही संघाचे संघनायक विनंती असणार आहे टॉस साठी यायचे. कोळवण क्रिकेट क्लब विरुद्ध स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली अंबडवेळ या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी या. लगेचच आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. चला दोन्ही संघ टॉस साठी या. कोळवण विरुद्ध कासारांबोली.
तर यानंतर होणाऱ्या पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करेल. यानंतरचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत. सन्माननीय विनय भाऊ वरुते यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. विनंती आहे मान्यवर आपण टॉस साठी यायचे. कोळवण क्रिकेट क्लब विरुद्ध स्वर्गीय सतीश तथा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली अंबरवेड या दोन संघांमध्ये यानंतर होणारी पुढील मॅच जी निश्चित असणार आहे. दरम्यान चालू सामन्याकडे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल. मोठं टार्गेट सेट केले गेले, प्रचंड मोठं आव्हान आहे आणि नक्कीच त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दोन प्रमुख धुरंधर योद्धे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाकडून रन मशीन शुभम माने आणि सिक्सर किंग पृथ्वीराज पवार ही जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिले घेऊन मयूरेश मैदानामध्ये तयार. पहिला चेंडू व्हाईट बॉल. यावेळेसचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल तर आला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून शुभम मानेचा वार. बॉल सीमारशीच्या पलीकडे षटकार. पहिला चेंडू एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र षटकार आणि याही वेळेला हुक केला बॉल मैदानावरती डीप लॉंग लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पाठलाग तर करतायत, परंतु याही वेळेला बॉल सीमा पार. षटकारानंतर आलाय हा दर्जेदार चौकार. मेहरबान कदरदान संगतील आमचा जेता. धन्यवाद डीजे. पहिल्या डावच्या ठिकाणी कंप्लीट झाला त्याच वेळेस सांगितलं मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाकडे या धावा चेस करण्याची ताकद आणि क्षमता नक्कीच आहे. शुभम माने रन मशीन म्हणून खऱ्या अर्थानं संबोधले जातात हे खेळाडू आणि नक्कीच मैदानामध्ये लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये या खेळाडूने आपल्या नावाचा जलवा नक्कीच ठेवलेला आहे. याही वेळेला पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर करत बॉल सुसाट वाऱ्याच्या वेगानं पोहोचल सीमारशीच्या आरपार. फरार चौकार. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती आहेत आणि या डावातील
केवळ 3 चेंडू मैदानावरती टाकले गेलेत. 83 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी सुरुवात कशी असावी हे शुभम मानेला वेगळं सांगायची गरज नाहीये. जबरदस्त स्टार्ट, षटकारानं सुरुवात, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार, एक व्हाईट बॉलही सुरुवातीला आपण पाहिला, तो ओव्हरचा बाउन्सरही टाकला गेलाय. मयुरेश पुन्हा एकदा याही वेळेला आपटलेला चेंडू होता, जागेवरतूनच याही वेळेला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे अचूक टप्पा टाकायचा आहे. परंतु एकाच टप्प्यावरती जर वारंवार गोलंदाजी करत असाल तर इथे तुम्ही बरेचसे प्रिडिक्टेबल होत आहेत. नक्कीच मैदानावरती शुभम माने भरपूर फायदा घेत आहेत त्या टप्पा बॉलवरती. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल फटकेबाजी होते, चौकार देखील आलाय. 4 चेंडूवरती 19 धावा मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त सुरुवात केलेली आहे, 83 रन्स बनवायच्यात. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये मयुरेश थोडेसे थांबतायत. या अगोदरच्या स्पर्धांमध्ये निश्चितच मयुरेशनं चांगली सुरुवात कित्येकदा म्हाळुंगे संघाला करून दिलेली आहे, परंतु हे मैदान वेगळं आहे, ही खेळपट्टी वेगळी आहे आणि या खेळपट्टीवरती फलंदाजांचा दरारा आणि दहशत कायम आहे. आणि नक्कीच पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिलं आणि दुसऱ्या डावामध्ये देखील तशाच पद्धतीनं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मयुरेश तयार, पुढचा चेंडू घेऊन पाहूया कमबॅक होणार का. शुभम माने यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, हो वा, जबरदस्त, अफलातून, अविश्वसनीय, अद्भुत झेल. यश कोळेकर इज द मॅन. चांगला स्ट्रोक होता परंतु मैदानावरती इनफिल्ड क्लिअर होऊ शकली नाही. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी केला आणि त्यानंतर मात्र मैदानामध्ये यश कोळेकर एक कमालीचा झेल टिपताना पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक आणि त्याहूनही सुंदर झेल. पहिला विकेट डाऊन, फलंदाज बाद. प्रयत्न होता शुभम मानेचा जबरदस्त स्टार्ट करण्याचा, स्टार्ट केला देखील होता, परंतु मानदेव क्रिकेट क्लब मान संघासाठी कमीत कमी 2 षटकं खेळणं शुभम माने गरजेचं होतं. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये मयुरेशने कमबॅक केलंय. तो मैदानावरती नक्कीच विकेट घेतोय आणि निश्चितच यामध्ये मोठं योगदान यश कोळेकरचं आहे. अचूक टप्प्यावरती खरं तर पहिले 3 चेंडू पडले नाही, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये भरपूर पुढे बॉल टाकला, वेग दाखवला आणि तो चेंडू मैदानावरती खोदून काढण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच मैदानावरती यश कोळेकरच्या हातामध्ये बॉल नक्कीच गेला. 19 धावा धावफलकावरती. या षटकाचा शेवटचा चेंडू निलेश मोहिते उर्फ अण्णा मैदानावरती आलेत आणि पहिलाच बॉल भिर 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 भिरकावलाय. डीप काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निलेश मोहिते आलेत आणि मी मैदानावरती उतरले हे दाखवून देणारा षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं नितीन भाऊ लोहार यांचं प्रामुख्यानं शुभाग म्हणतोय, हार्दिक स्वागत आहे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. निलेश मोहिते पहिल्या डावामध्ये त्यांनी गोलंदाजी केली आणि पहिल्या डावामध्ये ते गोलंदाजी करत असताना म्हाळुंगे संघाकडून फलंदाजीने त्यांच्यावरती मोठी आक्रमणं चढवली होती आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो पलटवार आता करायचा आहे. याच हेतून निलेश मोहिते मैदानावरती उतरलेले आहेत. चांगला स्ट्रोक आणि खऱ्या अर्थानं पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावा ज्या वसूल केल्या गेल्यात, 6 चेंडूवरती 25 रन बनवल्या गेल्यात. आता 24 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि बनवायचे असतील ते 58 धावा. 83 धावेंचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी पॉवर प्ले हा कमीत कमी 35 रनच्या आसपास असणं गरजेचं होतं आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा आल्यात.
पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे आणि पृथ्वीराज पवार देखील मैदानावरती. पॉवरफुल बिग हिट षटकाराने केली सुरुवात. 6 धावा. सुरेश 83 धावेंचा पाठलाग करण्यासाठी ओपनर बॅटर्सने मात्र दंड थोपटलेले पाहायला मिळालेले आहेत. शुभम माने चांगली सुरुवात करून बाद झाले. तर दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज पवार यावेळेस चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय थोडस गती कमी ठेवली या चेंडूवरती आणि टप्पा पडल्यानंतर थोडीशी हलकीशी दिशा बदलणारा चेंडू मैदानामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. पृथ्वीराज पवार निश्चितच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मानदेवी क्रिकेटला मान संघाकडून अलीकडच्या काळामध्ये सातत्याने जर पाहिलं तर सलामीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. हो याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजिंक्य खैरे सुंदर गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती षटकार नक्कीच आला परंतु त्यानंतर टप्पा थोडासा पाठीमागे खेचला, चेंडूला वळण दिलं आणि मैदानामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव येताना पाहायला मिळालेले आहेत. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा तर आल्यात. आणखीन एक मोठा बिग हिट. पुढे टाकलेला बॉल त्याच्यावरती लगावलाय कडक प्रहार. बॉल मैदानावरती हवाई सफर करत आउट ऑफ द पार्क. षटकार. चार चेंडू या षटकामध्ये टाकले गेलेत. 2 षटकार खेळलेत तर 2 डॉट बॉल मैदानावरती आपण पाहिलेत. पृथ्वीराज पवार हो यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर वन टाकून फसवलं जाते पृथ्वीराजला. एक तेरी तर एक मेरी असं नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकलेत आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 3 डॉट बॉल आणि 2 षटकार आलेत. पाहूया शेवटचा बॉल. पृथ्वीराज आपल्या नावावरती कोरणार का? उंची घेतली चेंडूनं आणि तितकीच लांबी देखील प्राप्त केली आहे. फुल टॉस बॉल वरती पृथ्वीराज पवार ठरलेत बॉस. 3 चेंडू अजिंक्य खैरेने आपल्या नावावरती केले परंतु दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज पवार 3 षटकार या ओव्हरमध्ये आलेत. तर धावफलकावरती पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर धावा झालेल्या आहेत त्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. आता शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 40 धावा. मला दिलाचा अध्यक्ष घडव ग तुझ्या दिलाचा अध्यक्ष घडव. मला दिलाचा अध्यक्ष घडव ग तुझ्या दिलाचा अध्यक्ष घडव. अगदीच आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये म्हाळुंगे संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या खेळामध्ये 2 ओव्हरमध्ये 35 रन बनवल्या होत्या परंतु दुसऱ्या बाजूला मानदेवी क्रिकेट क्लब मान संघ धावेंचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा अशा एकूण 2 ओव्हरमध्ये रन झालेले आहेत ते 43 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दाखल झालेले आहेत निलेश पाडाळे. या इनिंग मध्ये जर आतापर्यंतचे आपण षटकार मोजले मित्रांनो तर निश्चितच 3 षटकार पृथ्वीराजने खेळलेत. दरम्यानचा चेंडू फुल टॉस हवेमध्ये आहे. फटका फसलाय फिल्डर चेंडूच्या खाली आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांची मदत नक्कीच घेत आहेत. एकदा का नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारची धाव ती ग्राह्य धरली जात नाही. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. पृथ्वीराज पवारनं 3 षटकार खेळले. शुभम माने 1 षटकार खेळून बाद झाला. निलेश मोहिते यांनी देखील 1 षटकार खेळलेला आहे. शुभमच्या बॅटमधून 3 चौकार देखील आपण पाहिले. चांगला स्टार्ट दिला होता. दरम्यान बिमरसाठी तिसऱ्या पंचांची मदत नक्कीच घेतली जाते. चांगला कॅच पकडला तृणालनं परंतु तिथे नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय
टीव्ही अंपायर आता थोडंसं बिझी होताना पाहायला मिळणार आहेत. निलेश पाडळे यांच्या षटकाचा पहिलाच बॉल होता. तिसरे पंच कळवतात फेअर डिलिव्हरी आहे आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस बॉल होता. थोडासा ऑफ स्टंपच्या दूर वरतून टाकलेला बॉल आणि मैदानावरती कव्हर पॉइंटला चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे मैदानावरती फलंदाज निलेश मोहिते मोठा डाव ते उभारू शकलेले नाहीयेत. पहिल्याच बॉलवरती मागच्या ओव्हरमध्ये खरं तर ज्यावेळेस दाखल झाले खेळपट्टीवरती त्यावेळेस षटकार आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये ज्यावेळेस स्ट्राईक मिळाली त्यावेळेस मात्र मैदानावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर मैदानाचे निलेश मोहिते बाद झालेत आणि त्यानंतर नवीन फलंदाज जय पवार मैदानामध्ये दाखल होत आहेत. दोन बंधूंची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मानदेव क्रिकेट क्लब मान संघाकडून पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज जय पवार, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्या खेळाडूने या अगोदर 3 षटकार ठोकलेले आहेत पृथ्वीराज पवार. जय पवार आलाय, पहिलाच बॉल उडवला हवेमध्ये. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ टायमिंग, बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, वाघाची दहाड, फोडलाय पहाड आणि पहिल्याच बॉलवरती जय पवारनं खेचलाय खणखणी षटकार. मैं निकला ओ गड्डी लेके समीकरण 17 चेंडू 40. जय पवारनं पहिल्याच बॉलवरती षटकार मारलाय आणि त्यानंतर आता आकडे बदलले गेलेत. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक, बनवायचे असतील त्या 34 धावा. षटकारांचं कॅल्क्युलेशन मैदानावरती मानदेव क्रिकेट क्लब मान संघानं पहिली इनिंग झाल्यानंतर मोठी टीम मीटिंग डगआउट मध्ये देखील घेतली आणि तिथे ठरवलंय आता षटकारांची भाषा बोलायची. हो, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल हवेत, हरी पाडाळे, यस टेकन, व्हेरी गुड कॅच. जय पवार मैदानावरती रिस्की शॉट खरं तर खेळला, गरज नव्हती रिस्की शॉट खेळण्याची, सरळ बॅटनं रन्स आले होते. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, रन्स चालू ठेवायचे होते, परंतु मैदानावरती मोह त्याला आवरला नाही आणि त्यानंतर मात्र अगदी दुसऱ्याच बॉलवरती जय पवार इथे रिव्हर्सचा फटका खेळताना एस्टॅनच्या पाठीमागे हरी पाडाळे टिपताय झेल, विकेट. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट आली आहे आणि आता आकडे बदलले गेलेत. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक, बनवायचे असतील त्या 34 धावा. नवीन फलंदाज प्रसन्न ओझरकर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 49 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. निलेश पाडाळे उजव्या हाताने पुन्हा एकदा ओव्हर द विकेट तयार. हो, प्रसन्न देखील पहिल्या बॉलवरती अटॅकच्या मूडमध्ये होते. वेगाने बॅट तर फिरवली, दरम्यान एक धाव मैदानावरती शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. लेग बाईच्या माध्यमातून ही धाव प्राप्त होते आणि या एका धावेबरोबर मानदेव क्रिकेट क्लब मान संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होताना 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ जर आपण पाहिलं मैदानावरती तर अगदीच एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून भिडत आहेत. पहिल्या डावामध्ये 15 बॉलवरती अगदीच 50 ओलांडताना आपण पाहिलं होतं, तर या डावामध्ये 16 चेंडूवरती 50 धावा झाल्यात मान संघाच्या. यावेळेचा बॉल हलक्या हातानं पृथ्वीराज मैदानाच्या आतमध्ये स्टीअर तर करत आहेत आणि या चेंडूवरती नक्कीच मैदानामध्ये एक सिंगल. तीन गडी बाद 51 धावा धावफलकावरती आहेत.
यावेळेस प्रसन्न ओझरकर बिग हिट तर करतायत, बॉल हवेत आणि मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट. फलंदाज प्रसन्न ओझरकर बाद. थँक्यू डीजे. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं संपलं गेलंय. 18 चेंडूंचा डाव झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 51. निलेश पाडाळे काय जबरदस्त गोलंदाजी केली. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये पाहायला मिळालं. एक षटकार जर वगळला तर पूर्णपणे हे षटक निलेश पाडाळे यांनी आपल्या नावावरती केलेलं आहे. लेग बायची देखील एक धाव आली. एक धाव फलंदाज पृथ्वीराज यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाली. आणि मैदानावरती या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावा आल्यात तर तब्बल 3 विकेटही गेलेल्या आहेत. 3 प्रमुख फलंदाज बाद झाले. प्रथमतः निलेश मोहिते, त्यानंतर मात्र एक षटकार खेळून जय पवार बाद झाले आणि त्यानंतर मात्र एक धाव बनवून प्रसन्न ओझरकर मैदानामध्ये बाद झालेले आहेत. अजिंक्य खेरे सेकंड लास्ट ओव्हरसाठी 12 बॉल 32 ची गरज. पहिलाच बॉल या षटकाचा. पृथ्वीराज पवार जागेवरतून खेळलेला हा फटका. बॉल लॉंग ऑफला थेट यश कोळेकरच्या हातामध्ये. सुंदर स्ट्रोक परंतु तितकाच सुंदर झेल आणि मैदानावरती ते विकेट. पाच गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 51. शेवटचे जर 7 चेंडू तुम्ही पाहिले असतील तर त्या 7 चेंडूवरती फक्त 8 धावा आल्यात आणि 4 मोठे विकेटही गेलेले आहेत. मांडवे क्रिकेट क्लब मान संघ मोठ्या अडचणीत मैदानावरती सापडलेला आहे. म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघानं कमबॅकचं रणशिंग मैदानावरती फुंकलेला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि बनवायचे असतील त्या 32 धावा. नवीन फलंदाज मयूर मैदानामध्ये दाखल झालेत. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक विशालभाऊ बलकवडे यांचं प्रामुख्यानं आगमन. हार्दिक स्वागत. हो मयूर आलेत. पहिला बॉल. लेफ्ट हँडर फलंदाज आहेत. जसा नक्कीच मैदानावरती ते आलेत. पहिल्याच बॉलवरती वेगानं बॅट फिरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि हा चेंडू देखील आला डॉट. सेकंड लास्ट ओव्हर या सामन्यातील खरं तर अंतिम षटकापेक्षा अधिकच महत्वाचं हे षटक आणि अजिंक्य खैरे संघाचे संघनायक जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत आहेत. लागोपाठचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेत. पहिल्या बॉलवरती विकेट आपण पाहिली. हो आणखीन एक याही वेळेला थोडस दिशाहीन गोलंदाजी मैदानामध्ये. व्हाईट बॉल. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय बापू शेठ गोळे यांचं प्रामुख्यानं आगमन. त्याचप्रमाणे सन्माननीय उद्योजक विजय भाऊ आवळे देखील उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत आहे. अजिंक्य खैरे जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती या षटकामध्ये. नक्कीच सामन्यामध्ये पकड निर्माण करणारी गोलंदाजी म्हटलं तरी इथे वावगं ठरणार नाही. मयूर यांना थांबून ठेवलेलं आहे. सामन्याचा रिझल्ट काय येईल नक्कीच तो पुढचा भाग आहे, परंतु मैदानावरती 100% एफर्ट द्यावे लागतील. मयूर यांना देखील धावा बनवाव्या लागतील कारण मैदानावरती लीग मॅचेस आहेत. प्रत्येक संघाला 2 सामने खेळायला मिळतात. हो यावेळेस मात्र मैदानावरती नजाकत दाखवली. बॉल मैदानावरती पॉइंटच्या फिल्डरला बीट करत सुसट वाऱ्याच्या वेगानं पोहोचेल सीमा पार. रन मिळतील 4. हो आणखीन एक चांगला बॉल. याही वेळेला बॅटरचा स्टान्स ओळखला, टप्पा पाठीमागे खेचला आणि चेंडूला नक्कीच इथे मैदानावरती स्विंग केलं आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. 12 बॉल 34 चा सामना मैदानामध्ये आता 6 बॉल 27 वरती आलाय. आकडे मात्र इथे बरेचसे अवघड झालेले आहेत मांडवे क्रिकेट क्लब मान संघासाठी.
पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर तब्बल 43 धावा फलकावरती होत्या, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये अशी काय जादू केली निलेश पाडाळे या गोलंदाजानं आणि मैदानावरती मान संघ मात्र अडचणीत सापडलेला आहे. शेवटचे 6 चेंडू 27 धाव्यांची गरज, 6 चेंडू 27 धाव्यांची आवश्यकता. 56 धावा फलकावरती मैदानामध्ये. माफ करा 12 बॉल 32 ची मॅच आता आपण पाहतोय. नक्कीच 6 बॉल 27 वरती आलेले आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी आनंद पाडाळे मैदानावरती दाखल झालेत. 6 चेंडू 27. वीरअण्णा मोहिते ऑन स्ट्राईक तयार. हो आनंद पाडाळे यांच्या षटकाचा हा चेंडू देखील मैदानावरती अगदी अचूक टप्प्यावरती. पहिला बॉल डॉट चेंडू आलाय. सुरुवात जबरदस्त होती, ज्या स्टार्टची गरज होती तो स्टार्ट मानदेव क्रिकेट क्लब मानसंघाला मिळून देखील किंवा अपेक्षेपेक्षा नक्कीच पहिल्या 2 ओव्हरमध्ये 7 ते 8 धावा देखील अधिकच्या आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र नक्कीच तिसऱ्या ओव्हरमध्ये कमी रन्स दरम्यान वीरू मोहिते यांच्या बॅटमधून बॉल मैदानावरती सीमा पार येतोय हा पॉवरफुल षटकार. 6 धावा. थँक्यू. 6 बॉल 27 ची गरज असताना पहिला बॉल डॉट आला, परंतु त्यानंतर षटकार आलाय आणि हरी पाडाळे बरेचशी नाराजगी व्यक्त करतायत, कारण त्यांना ठाऊक आहे नेट रन रेटचं महत्व. एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये इथे काय नक्कीच हरी पाडाळे चतुर आहेत. फलंदाज वीरू मोहिते यांना खरं तर ऑफ स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न नक्कीच होता आणि धावाच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज होतील बाद. एकच धाव्या बॉलवरती प्राप्त होईल. प्रतीक वाबळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात. प्रतीक वाबळेसाठी यावेळेचा बॉल अगदी आपण पाहतोय वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये नक्कीच इथे फलंदाज आपण पाहतोय फटका प्रॉपर खेळू शकले नाही, परंतु धावेसाठी प्रयत्न तर केला आणि रनआउटच्या माध्यमातून मैदानावरती फलंदाज बाद होत आहे. चला न्यू बॅटर ताबडतोब मैदानावरती यायचे. यावेळेचा बॉल पुन्हा एक धावेमध्ये. पुन्हा एकदा तिकडे आहेत फिल्डर. याही वेळेला यश कोळेकर. या मॅच मधील तिसरा कॅच पकडला यशनं. सुंदर झेल. आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे केसा मदिग गंगावन केसा मदिग गंगावन न बुचुड्यात ग केवडा केसा मदिग गंगावन न बुचुड्यात ग केवडा हे करीचा गोंडा लोळ काय अंबिका हाय अंगात मोती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि शेवटचा बॉल उडवलाय ऑन साइडला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. नक्कीच सामन्याचा रिझल्ट मात्र इथे म्हाळुंगे संघाच्या खात्यामध्ये झुकलाय, परंतु हा षटकार निर्णायक ठरेल नेट रन रेट साठी. शेवटच्या बॉलवरती बिग ब्लास्ट.